मुकाबला की तरफ चलेंगे। आप बात करेंगे आज का ओपन ग्रामीण का। देखिए यहाँ पर सेमीफाइनल, पहला सेमीफाइनल यहाँ से चलिए। चापेवाड़ी और आनंदवाड़ी देखिए बात करेंगे, दो टीम फाइनल में पहुंचे हैं। मुरबार ग्रामीण की बात करेंगे तो यहाँ से, लेकिन से ओपन ग्रामीण की यहाँ से बात करेंगे। महेंद्र सर भी देखिए आज जुड़े निश्चित रूप से, कई जेपी पैनल में आज अंपायरिंग में बदलाव दिखा यहाँ से। एग्जीबिशन मुकाबला के लिए देखिए खास करके ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं, और जो T20 का ट्रॉफी रहता है, आरसीसी का ट्रॉफी रहता है, वो लोगों देखिए आपको दिया गया है। तो चलेंगे मैच की तरफ। अंपायर देखिए यहाँ पर शेखर देशमुख सर ग्रीन सिग्नलिंग की तरफ से यहाँ पर गेम गिर रहा है। यहाँ पर से विकी मडवी देखिए पहला गेंद लेकर तैयार, और बल्लेबाजी में देखिए बात करेंगे संदीप और पहला गेंद देखिए ड्राइव किया। यहाँ पर से जहां गिरसे टीम की बात करेंगे, इनके पास भी गेंदबाजी अटैक बड़ा अच्छा है। अगर एक बार इन्होंने अच्छा टोटल बना लिया ना, यहाँ पर मुश्किल बना सकते हैं। यहाँ पर से पिंटू सेठ पाटिल आइए, तशरीफ रखिए, आपका स्वागत है। गिरसे टीम की भी देखिए बात करेंगे, कोई पैकर ओनर्स आई तो उनका भी स्वागत है, आइए। शिवम स्पोर्ट देखिए बात करेंगे, गिरसे टीम इस नाम से मैदान पर आज वाइट देखिए एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ यहाँ से, दिक्कत बनेगा, मुश्किल बनेगा यहाँ पर से। बड़ा मैच है भाई, यहाँ से फाइनल पहुंचना और फाइनल जीतना देखिए हर टीम चाहते हैं यहाँ से, लेकिन देखते हैं किसका सपना यहाँ से पूरा होगा और किसका सपना टूटेगा। आने वाला वक्त है, आने वाला समय आपको फैसला करेगा। यहाँ से 3 रन देखिए यहाँ से टीम का स्कोर है। तैयार गेंदबाज है, स्लोअर गेंद देखिए यहाँ से, लेकिन थोड़ा सा दूर था। वाइट का हिसाब एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से, और ये गेंद का बड़ा अच्छा इस्तेमाल किया यहाँ पर, खास करके कुशल स्पोर्ट्स सपोर्ट टीम की बात करेंगे तो यहाँ से चाहे विकी मडवी ले लीजिए, बाकी के गेंदबाज लीजिए, और उनके गेंदबाजी के देखिए बोलबाला रहा यहाँ पर से। कल जय जले सर वाड़े की टीम भी देखिए बात करेंगे, वही काम किए, और इस बार पहचान लिया हल्के से देखिए, लेन छोड़ा था, अब टैकर गेंद था यहाँ से, गति इस बार था पिछली गेंद से, और अपर कट खेलते हुए आता हुआ 4 रन। बहुत बढ़िया देखिए, मजा आएगा आज। 99 से ज्यादा बात करेंगे आज, यादगार बनाएंगे आज जिस चीजों के लिए आपने हमें बुलाए। निश्चित रूप से मचिंदर पाटिल सर है, मैं हूं बाबू शाह। अगले मैच से हम एक साथ जुड़ेंगे, आपको कॉम्बो कमेंट्री सुनने को मिलेगा, जैसे अंतर्राष्ट्रीय में जो हमने केंद्रीय राज्य मंत्री ट्रॉफी में दिखाए थे, भिवंडी में जो हमने बदलापुर में जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में किए थे पिछला सीजन। और ये देखिए भाई, अब इस सीजन में देखिए यहाँ पर पहला विकेट देखिए, टॉस जीतकर बैटिंग चुने थे यहाँ पर विकी मडवी देखिए इस मुकाबला में, इस प्रतियोगिता में देखिए बल्ले से गेंद से कमाल करते हुए और पहला ब्रेक थ्रो दिलाते हुए। क्योंकि इतना बड़ा प्रतियोगिता, इतनी बड़ी टूर्नामेंट, अंतिम नाइट है, कोई भी छोड़ना नहीं चाहेगा। स्लोअर खेन और जाल में फंसा दिया भाई यहाँ पर, सेकेंड विकेट देखिए यहाँ पर है, क्या ब्रेक थ्रो दिलाते हुए यहाँ से विकी मडवी भाई यहाँ से, क्योंकि टीम का स्कोर देखिए 8 पर, लेकिन गवाते हुए विकेट नंबर दूसरा।
इस टूर्नामेंट को लेकर आगे बढ़ रहे हैं भाई। यहाँ से कहते ना धन के साथ साथ मन आपके बड़ी होनी चाहिए। लेकिन मुझे पहले जिक्र किया था बाबू शाह और रामदास भूर साहब पे देखिए बात करेंगे। एकदम से कमर कस ली यहाँ पर पूरी औरतें नजर नाच चांद डाले हैं 32 सालों से और रिवर्स खेलने जा रहे हैं यहाँ पर। देखिए शिल्पी निल्सन मडवी देखिए यहाँ पर रेवल के नाम से ये भी पहचाने जाते भाई। इनकी रेवल भाईल देखिए यहाँ पर जितना ताकतवर है बल्लेबाजी में उतना ताकत डालते हैं। लेकिन अब देखिए बात करेंगे थोड़ा सा शिवम स्पोर्ट गिर से टीम को साझेदारी की जरूरत है। यहाँ से रन नहीं आएगा तो दिक्कत बनेगा आपको। भलाई मैच देखिए 4 ओवर का है। स्लोअर गेंद पहचाना इस बार। देखिए क्या ढूंढा यहाँ से। कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो तरीका बदलो इरादा नहीं। फाइन लेग एकदम से खुला था और आता हुआ 4 रन। करेंगे मैं हमेशा इनका तुलना करता हूँ रवि शास्त्री सर। जो उनके पास वॉइस रहता है ना एनर्जी रहता है और वो वॉइस एनर्जी देखिए मचिंद्र पाटिल सर है। अगर ग्रामीण में उतना अंग्रेजी चलता नहीं तो पूरी उन्होंने रवि शास्त्री सर के साथ इनकी वॉइस रहती है आवाज़ रहती है वो जुनून रहता है। माय फेवरेट कमेंटेटर्स कमेंट्री बॉक्स पर अक्सर को भी पता है। मैंने 2013 में देखिए सबसे पहली मरतबा इनके साथ कमेंट्री किया था और इनका कमेंट्री का पहले मैंने दीवाना हुआ। रामदास भूर साहब देखिए जिस तरह से उन्होंने आदर्श ट्रॉफी को दीवान बनाया यहाँ पर अध्यक्ष का रोप लेकर इन्होंने शुरुआत किए थे तभी। आज देखिए आदर्श ट्रॉफी दानोली में इनकी पूरी टीम पूरी गांव देखिए एकता के साथ है। 32 सालों से देखिए बात करेंगे मैक्स सर एक बहुत बड़ी मिसाइल पेश की है और आज वो जुनून दिखेगा, आज वो जज्बा दिखेगा, आज वो शोर दिखेगा, आज माहौल बनेगा भाई। चलेंगे खूब मजा आएगा यहाँ पर। 12 पर 2 विकेट से और कितना खूबसूरत देखिए यहाँ पर जो टावर लगा है लाइट देखिए यहाँ से। और मैक्स सर मुझे पहली मरतबा किसी टूर्नामेंट में यहाँ पर ग्रिल के साथ साथ देखिए और आप यहाँ से अंदाजा लगा सकते हो लेवल क्वालिटी देखिए यहाँ पर कितना क्लास है। आउटफील्ड विकेट देखिए यहाँ से रोज विकेट के काम हो रही है तैयारी। हर दिन बैटर आएंगे तो कहेंगे भाई हम नए विकेट से खेल रहे हैं। लेकिन कहीं कहीं विकेट में थोड़ा सरफ आए 1-2 मैच खेलने के बाद मैक्स सर ये विकेट थोड़ा गेंदबाज के लिए रंग बदलता है। और पहला जो 2 मैच रहेगा ना कहेंगे ज़्यादातर बल्लेबाज को बेनिफिट फायदा मिल सकता है। लेकिन पहला मैच देखिए जो भी टीम भलाई आप क्वालिफाई मुकाबला खेल रहे हो लेकिन आसान नहीं रहता जब आप दिन का शुरुआत करते हो। टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 13 रन बहुत बढ़िया स्कोरिंग देखिए इस टूर्नामेंट में। भालचंद्रपुरी सर उनका साथ भी अच्छा निभाया यहाँ पर अजीत राणे सर देखिए बात करेंगे मल्हार भूर सर और रिवर्स खेलने गए थे यहाँ पर। अपील देखिए डेंजर जोन में आ गए यहाँ पर से। और जो जलवा हमने कल की रात में मैक्स सर देखा था सपाट टीम की गेंदबाजी और आज भी देखिए वही शुरुआत है। बहुत बढ़िया देखिए टोटल की बात करेंगे कुल टोटल देखिए यहाँ से 13 रन बनाए और सेकेंड ओवर देखिए चलता हुआ गेंदबाजी में सागर देखिए बात करेंगे यहाँ पर बैटर देखिए नरेंद्र ओ अच्छा गेंद देखिए यहाँ पर छन्ने किया भाई यहाँ से। कहते ना धर्म में धीरेन्द्र और क्रिकेट में महेंद्र और इस वक्त नरेंद्र देखिए मैदान पर क्या कुछ रंग लेकर आते हैं अपने टीम के लिए। ये आने वाला वक्त ही बताया गया यहाँ पर। टीम को इसको देखिए 13 रन बनाए लेकिन खामोश रखा गया बल्लेबाज को। लेकिन कितना समय और शांत रखेंगे, कितना समय और खामोश रखेंगे। स्लोअर गेंद देखिए यहाँ पर हल्के हाथों से खेला गया यहाँ पर से। और तब तक देखिए यहाँ पर एक सिंगल आता हुआ सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है
14 रन भलाई देखिए धीमा शुरुआत हुआ है, लेकिन अभी भी बल्लेबाजी में देखिए बात करेंगे यहाँ पर वासुदेव देखिए एक सेट बल्लेबाज यानी जो बतौर सलामी बल्लेबाज है डटे हुए हैं, लेकिन उसके बाद देखिए जैसे संदीप का विकेट गिरा, अजय देखिए अपने आप को रोक नहीं पाए, सुनने पर आउट हुए। ऋतिक भी देखिए यहाँ से और विकी मडवी का देखिए क्या वेरिएशन रहा यहाँ पर। उसके बाद साथ साथ देखिए सागर आती सेकंड गेंद में विकेट चटका दिए। अब एक बल्लेबाज को देखिए यहाँ पर जोखिम लेना होगा। क्या वासुदेव यहाँ पर जोखिम लेंगे यहाँ से? कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। सुपर संडे क्या स्पेशल संडे बनेगा देखिए, दर्शकों की तादाद में अक्सर है धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं। ये चले रिवर्स स्विच हिट खेला यहाँ पर, कीन की लाइन को परख लिया पर, लेन को भी परख लिया पर, और थर्ड में देखिए एकदम से खुला था 4 रन। यहाँ पर सुमुरवाड़ के सर जमी के ऊपर से बड़ा बिग शो देखिए आज अंतिम नाइट यहाँ से तैयार गेंदबाज है। और फिर शेख बार देखिए स्विच हिट खेलने गए थे यहाँ से, लेकिन अंपायर के देखते हो 22 से आता हुआ 4 रन, और ये सपोर्ट टीम के लिए बहुत बड़ा मुश्किल पैदा कर सकता है जब बैटिंग के लिए मैदान पर उतरेंगे। रनों की तलाश थी यहाँ पर, लेकिन रन कैसे भी आए, कैसे टीम के लिए जरूरत था यहाँ पर रनों की। पिछला 2 गेंद में देखिए 8 रन आता हुआ, एक बल्ले से एक बाई से। चर्चा की रायगढ़ से भी टीम जुड़े, भिवंडी से भी देखिए, मुरबाड़ से देखिए, बदलापुर से, करजत से देखिए, आज पालघर से भी टीम जुड़ रहे हैं भाई यहाँ पर। धानवीर टीम है विश्वनाथ यादव देखिए बात करेंगे रफ्तार के साथ बल्लेबाज का क्लास, और दूसरी तरफ होंगे देखिए शाहपुर से देखिए बात करेंगे जिन्होंने टेनिस क्रिकेट की दुनिया में आतंक मचाए रखे हुए यहाँ पर घुटेगर बॉल टीम है। लेकिन उससे पहले देखिए एक धमाकेदार युद्ध चलता है यहाँ पर ओपन ग्रामीण का आज पहला सेमीफाइनल 2 ओवर खेल कंप्लीट हुआ है। आप कहूंगा थोड़ा औसत एवरेज देखिए अच्छा बन चुका है 11 का, लेकिन अब देखते हैं इसको बेहतर बनाना चाहेंगे यहाँ पर। नरेंद्र देखिए आज भी मैदान पर है, ऊंचे ऊंचे कट के देखिए बल्लेबाजी। आज भी लोग महेंद्र सिंह धोनी की इनिंग को नहीं भूल पा रहे भाई यहाँ से। महेंद्र सिंह धोनी हमेशा ये क्या करते थे कि अपनी सोच से अपने दिमाग से बल्लेबाजी खेलो, और चहलकदमी कर रहे थे। मुझे लगता है शायद नरेंद्र का सोच यही था यहाँ पर कि डिफेंसिव क्रिकेट खेल के एक सिंगल लेकर मौका दिया जाए यहाँ पर वासुदेव को। वासुदेव देखिए इस वक्त बहुत बढ़िया बैटिंग कर रहे हैं यहाँ से। कमाल का देखिए मुकाबला चलता हुआ यहाँ से। 22 रन बनाए। बहुत बढ़िया देखिए मुकाबला यहाँ पर चल रहा है, और जितनी भी तारीफ किया जाए यहाँ से क्या जान डाल रहे हैं मैक्स सर। देखिए हमारे चंदू दादा राणे देखिए हम देख सकते हैं कहीं थोड़ी सी अगर टेक्नोलॉजी में टावर में कहीं भी थोड़ा सा पहले से देखिए तैयार रहते, हर चीज में एक्टिव रहते हैं यहाँ से। यहाँ से दादा भी देखिए एकदम से पूरी अर्थ देखिए मैदान के चारों तरफ जायजा लेते हुए
हेलो हेलो मैच। हॅलो चेक. एक जरूरी अनाउन्समेंट आहे. लहान मुलांना विनंती आहे किंवा प्रेक्षकांना विनंती आहे, सध्या ग्रिलला कोणी हात लावू नका. थोडंसं डिस्टन्स मेंटेन करा, कारण सध्या मेंटेनन्सचं काम सुरू आहे. तर विद्युत प्रवाह तिथनं वेगानं सप्लाय होत आहे. तर विनंती आहे लहान मुलांना आणि सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, की कोणीही ग्रिलला सध्या हात लावू नका. 2 फूट त्यापासून लांब उभे राहा. थँक्यू. तो चलिए बात करेंगे टारगेट की बात करेंगे तो यहाँ पर से 51 रनों के टारगेट से चलेंगे। फिर से एक बार मच्छिंद्र पाटिल सर, मैक्स सर, देखिए बात करेंगे रायगढ़ के बुलंद आवाज, हिंदी, मराठी, अंग्रेजी, देखिए बात करेंगे, तीनों भाषा में कमेंट्री करने वाले हैं। दुबई रिटर्न देखिए यहाँ से। चलिए अगला मैच है दोनों कप्तान से, गोटेकर पावर टीम और धानुली टीम। आपको तुरंत रिपोर्टिंग करना होगा, टॉस किया जाएगा। थँक्यू सो मच बाबूशाह. वेलकम एव्हरीवन. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल प्रेझेंट आहे. वॉर्म वेलकम एव्हरीवन. कारण काळ्यांचं देखील आगमन झालं. आमचे कॉमेंटेटर मनोज कार्वे सरांचं देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम. सर्वांचं मनापासून स्वागत करतो. वळतोय सामन्याकडं. पहिला सामना आपण एन्जॉय करतो. आज स्पर्धेतील धाणीव गावाईची स्पर्धा आपण पाहतोय. आदर्श चषक 2025चं पर्व. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. 51 धाबा कुटण्याच्या मदतीत सापाट संघाला बघायचं या परिसरातील दादा संघ तेवढ्याच ताकदीचा गेरचे संघ या 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळते आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 51चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. गोलंदाज तयार. येत असताना वेगवान गोलंदाज P1 मध्ये अजय पांढरे येत असताना टाकेला फलंदाज उजव्या हाताचा विकी मडबी आणि त्याला साथ देईल रोहित पाटील. Here we go, all set. सायंकाळचं वातावरण. Sun is beating down slowly. Birds are flying in there. Cold wind is blowing. Rushing and cheering up. Beautiful flange of flags and plenty of color. Wonderful atmosphere for the cricket. And it is the fun end of this tournament. पहिला चेंडू कबरच्या डोक्यावरनं हँडसम स्ट्रोक दाखवला. P1चा सुंदर वापर. पहिला चौकार. नाट्य झाला होता रात्रीच्या वातावरणामध्ये. सकाळचे ठीक 2:30 वाजता सामना झाला होता 2 संघांमध्ये. ज्यावेळी संघाने सामना जिंकला होता तो सापाट संघानं आणि आज त्यांचा सामना गेरचे संघाविरुद्ध. बघायचा सामना कोण जिंकणार. आदर्श ट्रॉफी 2025 या पर्वाचा शेवटची रात्र 8व्या रात्रीमध्ये आम्ही आज पदार्पण करतोय. जी शेवटची रात्र 80 संघाचा प्रवास. आज शेवटच्या टप्प्यात रायझिंग डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ सुपर कमबॅक फ्रॉम द बॉलर. पहिला चेंडू चौकारानंतर मात्र कमबॅक केलाय. गुड बॉलिंग. गरज आहे कमबॅकची. वंडरफुल कमबॅक केल्या मैदानावरती. गोलंदाज कौतुक करेन अजयचं. अजय भंडारी, अजय पांढरे, एक अत्यंत नामांकित गोलंदाज. चांगला अनुभव, चांगला माहिती आहे त्याला. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. इट्स अ गेटिंग ब्युटिफुल इनिंग आणि सुंदर सायंकाल, रम्य सायंकाल. अंगाला स्पर्श करणारा गारगार बारा. प्रेक्षकांच्या प्रचंड अलोट गर्दीमध्ये निसर्गाच्या कुशीत रमलेलं हे मैदान. सुंदर ॲटमॉस्फिअर. 4 धाबा दापलकावरती. गोलंदाज तयार, वेगवान जलद गोलंदाज गॅपमध्ये केला. ऑन साइडला फाले क्लिअर करायचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडं. अजून एक दमदार चौकार. पहिला चौकार ऑफ साइडला. दुसरा चौकार ऑन साइडला. इज अ प्लेइंग अराउंड द ग्राउंड. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन. दॅट्स अ 4 रन्स. 8 धाबा दापलकावरती. बिनबाद दमदार सुरुवात.
थँक्यू डिझेम. गेरसे संघाने 50 धाबा कुठला 51 धावांचा पाठलाग करतोय. ऍक्शन रिप्ले बघा. 10 क्रिकचं देखील मी कौतुक करेन. मागच्या 8 रात्रीमध्ये 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक लाईव्ह टेलिकास्ट आणि प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्यांचं देखील मनापासून आभार. बघायचं पहिला चेंडू चौकार, नंतर डॉट, नंतर चौकार. आता चौथा चेंडू काय डॉट की चौकार. गोलंदाज रिदम मध्ये चुका करत असताना त्याने माहिती आहे की रिदम मध्ये चुका झाल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकी चांगली फटकेबाजी करत असताना विकीचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. विकी मडवी एक चांगली फटकेबाजी करत असताना पहिला क्लासिकल कबड्डी ड्राइव्ह दाखवला, दुसरा फायनल रिझनला स्विचच्या माध्यमातून फटका दाखवलाय. मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची क्षमता असणारा एक क्लासिकल क्रिकेट मैदानावरती मजा आहे सामन्यामध्ये. 8 धाबा दाबलकावरती. ओ वाड शॉट, एक्सलंट स्ट्रोक, गॅपमध्ये वन बाउंस सीमा पार चौकार. लॉंग लेग रिझनला क्लिअर करत असताना अजून एक दमदार चौकार. The class timing. Have a look at the action replay by side angle from 10 Crick Live. अप्रतिम फटकेबाजी, त्याची फटकेबाजी बघा, बॉडीचं बॅलन्स, क्लास टायमिंग, त्याचं योग्य सिलेक्शन, शॉट सिलेक्शन, त्याची कडी नजर आणि त्याचं परफेक्शन. अप्रतिम फटकेबाजी. सराव काय असतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला किती परिपक्व बनवते याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. मैदानाच्या चारी बाजूला फटके कुठे असतात, 3 चौकार, एकही सिंगल नाहीये, एकही षटकार नाहीये. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, मारणार तर फक्त चौकार षटकार दाखवलाय मैदानावरती. ग्रेट बॅटिंग. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 सेकंद दाबलकावरती 12. 300चा बॅट्समॅन स्ट्रेट डाऊन बॅक क्लिप. किती सुंदर बडम्यांचा वापर केला, लॉंग आपला क्लिअर केलाय. ड्राईव्ह करत असताना सुंदर फटका, अजून एक चौकार. दुसरा चौकार फाइन लेगला, तिसरा लॉंग लेगला आणि चौथा यावेळी मात्र एक्झॅक्टली लॉंग ऑफला. व्हॉट अ बॅटिंग, काय फटकेबाजी. इज अ क्लासिकल क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. व्हॉट अ मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स अँड व्हॉट अ यूज ऑफ पॉवर प्ले. लगातार फटकेबाजी, फ्रंट फुटला आला, किती लवकर चेंडूची लाईन पिक केली आणि काय फटका सजवला. बॉटमॅनचा सुंदर वापर करत असताना कलात्मक फटका. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. अजून एक चांगला फटका, बॅकफुटला गेला, जागा बनवली शॉटसाठी, शॉट ऑन पूल आणि मिळणार ती एकच धाव. सांगितलं की तुला एंडला द्यायचं होतं, गोलंदाज एंडला थ्रो द्यायचा होता, तर तिथे डेंजर एंडला होता फलंदाज विकी आणि विकीचा विकेट फार महत्वाचा आहे. षटकाची सांगता फरक दाबाला त्या 17 धाबा. 1 चेंडू फक्त डॉट, त्यानंतर 4 चौकार आणि 1 सिंगल च्या मदतीने तब्बल 7 चेंडूमध्ये कुठल्या त्या 17 धाबा. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर बॅट्समॅन. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द बाबू. बॅटरची नावं शो कर प्लीज. विकी मडवी 17 धाबावरती खेळत असताना 51 धाबांचा पाठलाग करायचा. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय धानीव गाव आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. 32 वर्षाचा अभूतपूर्व यशानंतर 33व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. अप्रतिम स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात फक्त एकच चर्चा, ती म्हणजे आदर्श चषक 2025च्या पर्वाची चर्चा. हे चषक एवढं लोकप्रिय का ठरलं, कारण याचं सातत्य चांगलं आहे, याचं डिसिप्लिन चांगलं आहे, ह्याची ट्रान्सपरन्सी चांगली आहे, ह्याची कन्सिस्टन्सी चांगली आहे, ह्याची रिॲलिबिलिटी चांगली आहे. त्यामुळे स्पर्धा समुद्रापलीकडं 32 वर्षामध्ये पोहोचली. आणि धानीव गाव मुरबाडमध्ये कुठे आहे, मी काल देखील सांगितलं होतं. 3.5 लाख लोकांनी गुगलच्या मॅपवरती सर्च केलंय हे धानीव गाव कुठे आहे. एवढी सुंदर स्पर्धा कुठे सुरू आहे, ह्याचं धानिवली माफ करा, धानिवली हे गाव कुठे आहे. खूप सुंदर स्पर्धा, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. तर या गावाला असलेली परंपरा, सुशिक्षित गाव आहे. वन विभाग असेल, अभियंता असतील, ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, या गावाला मिळालेला तो वारसा आहे. एक सुशिक्षित गाव, धानिवली गाव मुरबाडचं एक अतिशय लोकप्रिय गाव आणि त्या गावाची लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. आदर्शच्या 2025चं भन्नाट पर्व आपण एन्जॉय करतोय. सामना रंगतोय मैदानावरती. रम्य सायंकाळ, अंगाला स्पर्श करा गारगार बारा, सूर्य आपला अस्त करतोय आणि हळूहळू रम्य सायंकाळ मैदानावरती तुम्हाला अनुभवायला मिळते. किती सुंदर ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरमध्ये रंगतो हा सामना. 17 धाबा दापलकावरती. 18 चेंडूमध्ये आता कुठायचे आहेत त्या फार कमी धाबा. विकी मडवी फ्रंट फुटला आलाय, चेंडूला फक्त दिशा देत असताना मिळणार ते एकच धाव. तब्बल 7 चेंडू नंतर रोहितला आता मिळणार स्ट्राईक. रोहित पाटील
मागच्या 7 चेंडूमध्ये निरीक्षण करत होता, ऑब्झर्वेशन करत होता. अगदी सूक्ष्म ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याला 7व्या चेंडूनंतर 8व्या चेंडूवरती त्याला मात्र पाचा करत त्याला स्ट्राईक हँडला बघायचं आहे. तो बॅटचा पेस ओपन करेल की जो फलंदाज सेट आहे विकी मडवी त्याला तो स्ट्राईकला प्रारंभिक बनण्यास भाग पाडेल. संदीप गोलंदाजीमध्ये असताना संदीप दिवाणे मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. भरपूर वर्ष संदीप दिवाणेनं क्रिकेटमध्ये कारकिर्दी गाजवली आणि आपला एक दबाव निर्माण केलाय, आपलं एक वर्चस्व निर्माण केलं तर क्रिकेटच्या माध्यमातून. बघायचं तो कशी कामगिरी करणार या सामन्यामध्ये, महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत. वेलकम, वॉर्म वेलकम एव्हरीवन. यू आर वॉचिंग आदर्श ट्रॉफी 2025. टुडे इज द फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. गुड डिलिव्हरी, मात्र लाईन चुकले. पंचा सांगत असताना इट्स वाईट सेक्शन पंचाकडे आलाय. कारण चेंडूची एक्झॅक्टली लेंथ चांगली होती, मात्र लाईन चुकली, स्किट झाला चेंडू. शेवटच्या मोमेंटला स्लाइडली बाहेर निघालाय आणि पंचाने सांगितलंय पहिला वाईट चेंडू. धाफळक धावा आल्या त्या तब्बल 19. उलटा पुलटा, मात्र बॅकअप चांगलं होतं, चांगला बॅकअप दिलाय अजयनं. मात्र थ्रो कुठे गेला अजयचा हेच कळलं नाहीये. आत्ता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, दबाव आहे गिरचे संघावरती. मे बी गोलंदाज संदीप दिवाने नाराज झालाय. संदीपनं कमरेवरती हात ठेवून त्याला डोळे दाखवले, त्याला सांगितलं की चूक केलीस, जिथे 1 धाव तिथे 2 धावा का दिल्यास हे देखील त्यानं सांगितलं. आखो में इशारा किया. 2 धावा मिळणार. 2 धाव दाखल करते. 21 वरती आकार येतोय. मजा येईल सामन्यामध्ये, कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. शेवटची रात्र आज एक्झिबिशन सामना तुमच्या समोर येईल, तो महिला वर्गाचा एक्झिबिशन सामना, तो देखील पाहायला विसरू नका. हाच तर फरक आहे. स्ट्राईक चेंज झाले आणि आता मिळणार तो चौकार की नाही आहे. व्हॉट अ फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला ऋतिकनं 1 धाव संघासाठी निश्चित फील्ड केले. 1 धाव अडवली संघासाठी. गोलंदाज नाराज. पुन्हा संदीप दिवाने नाराज. चुका होतात गैरसे संघाच्या माध्यमातून. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, नाहीतर वेळ जाईल, कार्यक्रम संपेल, मग मजा राहणार नाहीये. 365 पुन्हा वाट पाहावी लागेल. दर्शक दापल कधी पुढे सरकत असताना पहिल्या षटकामध्ये 17-51 धावकोट्याचा सामना आपण एन्जॉय करतोय. पाड वर्सेस गिरच्या 2 संघांमध्ये आणि पहिला सामना एन्जॉय करतोय. मजा येईल. दोन्ही संघांना 3-3 सामने जिंकत पुढचा प्रवास पूर्ण केलाय, त्यामुळे हा प्रवास अत्यंत खडतर पाहायला मिळतोय. धाबांचा बेग 24. विकी मडवी स्ट्राईकला, रोहित पाटील नॉन स्ट्राईकला तर 5 धाबा कुठल्यात. विकीने मात्र 4 चौकारात तबर दाखवल्यात. हेसला फटका, फ्लॅट स्ट्रोक कॅपमध्ये 1 बॉल सीमापार चौकार. 5वा चौकार फलंदाज विकी मडवीच्या बॅटमधनं. ही इज ऑन फायर. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले बघा, किती लवकर चेंडूला पिक केलं त्यानं. फंटास्टिक स्ट्रोक. 1 बॉल सीमापार चौकार. वादळ देखील मैदानावरती आलंय, कारण वादळी फलंदाजी फलंदाज रोहितच्या माध्यमातून, विकीच्या माध्यमातून, विकी मडवीच्या माध्यमातून. हे बघा वादळ. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्याच्या मध्ये स्पर्धा, अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. दर्शक दाबाळकरती फुलताना पाहायला मिळते, ती मात्र वेगानं. स्कोरबोर्ड टाक रे बाबू स्क्रीनवरती. रोहित 28 धाबा. गोलंदाज तयार. राऊंड ट्रॅक आलाय. चेंडूला मात्र बॅकअप देत असताना चेंडू पुढे सरकला नाहीये, त्याच्या अबक्यामध्ये नाहीये. पहिला षटकार लंगाच्या डोक्यावरनं. हँड व्हॉट अ फंटास्टिक इनिंग फ्रॉम द विकी मडवी. ही इज ऑन फायर वन्स अगेन. थँक्यू डीजे. 13 चेंडू आणि फक्त 17 धाबांची गरज आहे. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स. बोथ बॅट्समॅन ऑन द फायर. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. उलटा पुलटा कॉन्फिडेंटली स्ट्रोक दाखवलाय. चेंडू गेला तो डीप मधनं निघून गेला तो दरम्यानला चीर करत असताना अजून एक देखना चौकार. सामना खुला केलाय मैदानावरती. आता गरज आहे 12 चेंडू आणि फक्त 13 धाबांची गरज. व्हॉट अ इनिंग.
थँक्यू डीजे. पावली धानिवली माझी कोणाला पावली तर धानिवली गावाला. 32 वर्षाचा क्रिकेटचा अविरत प्रवास आपण पाहतोय आणि 32 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर स्पर्धा 33व्या वर्षामध्ये येणारे चेंडू 12 आणि फक्त 13 धाबांची गरज. क्रिकेट आमच्यासाठी किती सोपं आहे दाखवलंय. विकी मडवीनं 32 धाबा कुठल्यात, त्याने 10 चेंडूचा वापर केलाय आणि काय फटकेबाजी मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकारांची फटकेबाजी करत असताना आतिषबाजी करत असताना त्यानं हा प्रवास इथपर्यंत गाठला. 38 धाबा एकीकडे अजूनही बाद करू शकला नाहीये तो गैरसे संघ. त्यावेळी गैरसे संघाला हा प्रवास आता थोडासा कठीण होतोय शेवटच्या मोमेंटला. 12 चेंडू आणि 13 धाबांची गरज. क्लोज एन्काउंटर. पहिला सामना आज मजेदार पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांचे मात्र मन जिंकताय. रम्य सायंकाळच्या वातावरणामध्ये प्रेक्षकांच्या अतूट गर्दीमध्ये हा सामना रंगतोय. गोटेकर संघ आला असेल तर आपण रिपोर्ट करा प्लीज. आज वामन दादा कोणत्याही संघाला मुभा देऊ नका, कारण 14 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. जो संघ उशीर राहील लगेच षटका कमी करूया आपण आज, कारण आज वाट बघू नका, नाही तर आपली वाट लागेल. 14 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आज आजच्या स्पर्धेमध्ये. ज्ञानेश्वर दादा असतील आमचे, सर्वांचं मनापासून स्वागत करतो आम्ही. 12 चेंडू 13 धाबांची गरज आहे. सामना स्पीडअप करा प्लीज, उशीर नको आहे प्लीज, लगेच सामना आपण स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू 13 धाबा. क्लोज एन्काउंटर. पहिला सामना. ओ खेचलाय फटका, कट केला शेवटच्या मोमेंटला. युझिंग द पेस अप ब्युटिफुल आहे आणि चेंडू निघून गेला. थर्ड दिसायला चिरत असताना अजून एक देखना चौकार. चेंडू आणि फक्त 9 धाबांची गरज. गैरसेज संघाला एकीकडे बाद आतापर्यंत करता आले नाही. त्या धाबांचा वेग सुलसुलाट, धाबांचा सुरुवातीपासून सुरू आहे तो कायम ठेवलाय. उलटा चेंडू बॅटवरती घेतलाय, मिडल झालाय एक्झॅक्टली बॅटवरती, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. 2 धाबा मिळणार आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार कदाचित आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय, मात्र 3 धाबा रोखू शकला नाहीये संघ. चेंडूची मात्र फेकी मिळणार. त्या 3 धाबा समीकरण असणार आहे. येणारे चेंडू 10 आणि फक्त 6 धाबांची गरज. सामना क्लोज आहे. एकीकडे गैरसेज संघाला बाद करता आला नाहीये आणि धाबा आणि फक्त धाबा. ऍक्शन रिप्ले बघा. शेवटच्या मोमेंटला पायाचा वापर केलाय नरेंद्रने आणि 1 धाव आपल्या संघासाठी फील केली नरेंद्रनं शेवटच्या मोमेंटला. 10 चेंडू आणि 6 धाबांची गरज. सोपा सामना, कारण विकी मडवीने केलेली फटकेबाजी 32 धाबांची, रोहित पाटीलने दिलेला 12 धाबांची साथ, त्याला 45 धाबांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये. What a great inning from both the batsmen. 45 without loss. Great timing and great inning. ओ भन्नाट वेग, गुड डिलिव्हरी. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला भरपूर काळानंतर. पहिला चेंडू डॉट. 9 चेंडू 6 धाबांची गरज आहे. ओ गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस ॲज वेल राईट डायरेक्शन. ब्युटिफुल डिलिव्हरी आणि चेंडू डॉट करत असताना येणारे चेंडू 9 आणि 6 धाबांची गरज आहे. चंदू राणे दादांचं देखील भरपूर लक्ष या स्पर्धेवरती. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत थांबतात त्या मैदानावरती. इम्प्रेशन हवाय, नाही जमलं. डॉट डिलिव्हरी वन्स अगेन. डॉट डिलिव्हरी सामन्याला कलाटणी येऊ शकते, कारण येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 6 धाबांची. येणारे 2 चेंडू डॉट गेले तर मात्र मजा येईल सामन्यामध्ये. जर शेवटच्या षटकामध्ये 6 जर धाबा राहिल्या तर सामन्यामध्ये अजून मजा येईल, मात्र फलंदाज एकही बाद झाला नाहीये, त्यामुळे ही डोकेदुखी ठरते. विकीचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. विकीनं 12 चेंडूमध्ये 32 धाबा कुठल्यात आणि 4 चेंडूमध्ये रोहितनं 12 धाबा कडून त्याला देखील साथ दिली, त्यामुळे भागीदारी चांगली बीट झाली या सामन्यामध्ये. फुल टॉस, दिशा दिली चेंडूला ऑन एक्झॅक्टली. लॉंगरला बॅकअप आहे, मिळणार ती एकच धाव आणि एखाद्याने फारसा फरक पडणार नाहीये. ह्या चुका केल्यात नाहीये. चेंडू पुन्हा हिट झाला नाहीये आणि जर हिट झाला असता फलंदाज बाद झाला असता. If the ball had hit to some, the batsman would have gone bye Tata, but this time he has been very lucky. Luck factor on. 2 धाबा मिळणार. येणार समीकरण 7 चेंडू आणि गरज अवघ्या 4 धाबांची. 7 चेंडू आणि 4 धाबा. क्लोज एन्काउंटर. पहिला सामना 51 धाबा चेस करायच्या आहेत आणि क्रिकेट आमच्यासाठी किती सोपं आहे हे सापाट संघाला पुन्हा दाखवलंय मैदानावरती. बघायचं सापाट संघ हा सामना किती लवकर फिनिश करेल की मात्र कमबॅक करेल खेळचे संघ. ओ याली मात्र ऑन साइडला स्वीप करत असताना याली फक्त चेंडू दिशा दिली, योग्य दिशा. चांगला बॅकअप होतं फायनल गिरजनला. शॉर्ट फायनल मध्ये मिळणार ते एक अशा षटक समाप्त झालं. 3रं आणि गरज आहे ते 6 चेंडू आणि फक्त 3 धाबांची गरज.
थँक्यू डीजे. गोलंदाज झाला ऋतिक, ज्युनियर ऋतिक देवाने. बघायचंय ऋतिकच्या हातामध्ये चेंडू आहे, 3 धावांची गरज आहे. जर सामना बरोबरी सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळण्याची संधी मिळणार. बघायचं 2 धावा रोखू शकल्या तर सामना सुपर मध्ये खेळला जाईल. मात्र विकीला थांबवणं कठीण आहे. 35 धावा कुठल्यात त्यानं मैदानाच्या 4 बाजूला चौफेर फटकेबाजी करत असताना धावा कुठल्यात त्यानं 35. 14 चेंडूंचा वापर करत असताना चांगला टेम्परेमेंट बघा. क्रिकेटचा पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, आर रिस्पॉन्सिबिलिटी, आर इंटेलिजन्स, सी कंट्रोल, के नॉलेज, ही एनर्जी, टी टेम्परेमेंट. शेवटचा टेम्परेमेंट दाखवत असताना संयम देखील तेवढे, आक्रमकपणा देखील तेवढा आहे आणि संयम देखील तेवढं दाखवते. जर तुम्हाला कुठे फास्ट खेळायचंय, कुठे थांबायचंय हे जर कळलं तर क्रिकेटमध्ये यश तुम्हाला निश्चित संपादित करता येईल आणि ते यश संपादित केलं. लेग बायचं घेऊन झाले. पंचाकडनं 2 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आता फक्त 5 आणि गरज आहे ती फक्त 2 धावांची. 5 चेंडू 2 धावा, 49 धावा कुठल्यात आणि 49 धावांची चांगली भागीदारी बिल्ड करत असताना दोन्ही फलंदाज. आणि याचबरोबर विजयाचा चौकार. एकही गडी बाद नाहीये. सापाट संघानं 4 चेंडू राखून आणि 10 विकेटना सामना जिंकलाय. व्हॉट अ विक्ट्री, गुड विक्ट्री. यावेळी मात्र कौतुक करेन मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ. विकी मडवीला 35 धावा कुठल्यात, नॉन स्टॉप फलंदाजी. 15 चेंडूमध्ये 35 धावांची बहारदार आणि अनबिलिबल अनस्टॉपेबल फलंदाजी आणि तो विकेट देखील त्याने 2 प्राप्त केल्यात आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. रोहित पाटीलचं देखील कौतुक करेन. रोहितने देखील 16 धावा कुठून आपल्या संघाला, त्याने देखील खूप चांगले सहकार्य केलं विकीला आणि त्याचं देखील मी कौतुक करायला विसरणार नाहीये. आडलक गैरचे संघ कुठेही तुम्ही कमी पडला नाहीयेत. कमी पडला ते फक्त विकेट घेण्यामध्ये. विकेट तुम्हाला मिळालं नाहीये, त्यामुळे चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि सामना जिंकलाय. तो यावेळी पहिला सामना याच्या रात्रीतील जिंकून सापाट संघ पुढे आगेकूच करतोय. पहिल्या दिवशी 3 सामने आणि आता 4था सामना जिंकतोय. अभिनंदन. चला, मॅन ऑफ द मॅचची घोषणा आम्ही केलेली आहे ऑलरेडी. पुढच्या सामन्यासाठी ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या सत्रामध्ये मनोज कारबे सरांना आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण ऐकूया आमच्या हँडसम करण काळण यांना आपण ऐकूया पुढच्या सामन्यासाठी. चला, गोटेकर संघ रिपोर्ट करायचा आहे. आमचे चिंगो बाबूशा आम्हाला 3 दिवस जॉईंट आहेत. स्वागत आहे चिंगो. चला प्लीज. वाह